थायरॉइड गट आर्थरायटिस. व्हॉट्स द हिडन लिंक? थायरॉइडच्या समस्या जाणवत आहेत, सारखं ब्लोटिंग पण जाणवत आहे आणि सांधेदुखीचा त्रास सुद्धा जाणवतोय. मुळात ह्या 3 गोष्टी वेगवेगळ्या नाहीयेत. देर इज अ डीप कनेक्शन इन बिटवीन. थायरॉइड हॉर्मोन्स तुमचं मेटाबॉलिझम रेग्युलेट करतात. गट हेल्दी बॉडीमधल्या इन्फ्लेमेशन्सना बाहेर काढतं किंवा कमी करायला लागतं. पण जेव्हा डायजेशन वीक होतं तेव्हा ऑब्व्हियसली थायरॉइड काही प्रमाणामध्ये अंडर ऍक्टिव्ह होऊ शकतो. अशा वेळेला शरीरामध्ये आम तयार होतो. आम म्हणजे शरीरामध्ये तयार होणारे टॉक्सिन जे नंतर जॉईंट्समध्ये साठतात, टिफनेस तयार करतात, सूज आणतात आणि वेदना देखील निर्माण करतात. इन्फ्लेम्ड गट्स फक्त ऍसिडिटी देत नाही तर थायरॉइड फ्लेअर अप करतात आणि ऑटोइम्युन आर्थरायटिसला ट्रिगर करतात. म्हणूनच अनेक महिलांना एकाच वेळी हाशिमोटोज आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस एकत्र सापडतात. कारण एकच असतं आणि ते म्हणजे अनहील्ड गट. आयुर्वेद ह्या साखळीला सायंटिफिकली डिकोड करतो. डीप गट हिलिंग, अग्नी आणि वाताला बॅलन्स करणं, आम ह्या रूट कॉजला, टॉक्सिन्सना बाहेर काढून टाकणं. फक्त थायरॉइड ट्रीट करताय किंवा फक्त जॉईंट ट्रीटमेंट सुरू आहे का? मग तुम्ही रूट कॉज ट्रीटच करत नाहीये. आयुर्वेद कनेक्ट करतो ह्या सगळ्या डॉट्सना आणि हिलिंगची सुरुवात ह्या 3 डॉट्सना एकत्र ट्रीट करण्यापासून होते. कॉन्टॅक्ट अस टू स्टार्ट युअर पर्सनलाइज्ड रूट हिलिंग ट्रीटमेंट.